मी मनीषा पेंडसे, पालगड दापोलीमधनं आले आणि ॲनिमल माझ्याकडे मला आवडतातच प्राणी, त्याच्यामुळेच हा कोर्स वगैरे करायचं ठरवलं. त्याप्रमाणे मी खरोखर प्राण्यांशी बोलू शकते, ह्याचा खूप आनंद होतोय. किमान आपले प्राणी, बाकीच्यांचे बाहेरचे तर बघूच, पण आपले प्राणी आपल्याला काय सांगू इच्छित आहेत किमान हे जरी कळलं तरी भरपूर झालं. अशा उद्देशाने म्हणून आम्ही हे करायला आलो होतो कोर्स. त्याप्रमाणे काल मॅडमनी जसं परवा 2 दिवस आम्हाला शिकवलं तसं काल कम्युनिकेशन केलं मी. पहिल्यांदा बघताना माझ्याकडनं पाळून, माझ्याकडनं मला सोडून गेलेले जे प्राणी होते त्या प्राण्यांशी मी बोलण्याचा प्रयत्न केला. तसा माझा कुत्रा होता, जो माझ्या आयुष्यातला पहिला कुत्रा मी पाळलेला. तो अनंत चतुर्दशीच्या दिवशी गेला होता. त्याच्याशी बोलायची, तो तसा गेला हे कळल्यानंतर असं खूप वाईट वाटलं होतं. पण बोलायची इच्छा खूप दिवस होती. पण कम्युनिकेशन आपण स्वतः शिकू आणि करू हे वाटलं नव्हतं. ते शिकल्यानंतर आपलं पहिलं नाव तेच आलं डोळ्यासमोर, की त्यांना विचारून बघूयात. तर तसा तो भेटलाही मला. पण कम्युनिकेशन करताना एक गोष्ट अशी जाणवली, की तो स्वतः तो नव्हता. मी जेव्हा त्याला आठवण करून त्याला बोलवलं ना, त्यावेळेला माझ्याजवळ एक माशी आली आणि ती माशी माझ्या चेहऱ्यावरती वगैरे फिरायला लागली. मला कळलं, जाणीव झाली अशी, की माझा जेव्हा कुत्रा खुश व्हायचा, खूप दिवसांनी वगैरे मी भेटले किंवा खूप वेळाने भेटले, तर त्यावेळेला ना तो माझा गाल चाटायचा, कपाळ चाटायचा. त्याच्यावरनं त्या माशीने जेव्हा मला तसं केलं, तेव्हा मला क्षणभरात असं फील आला, की नाही हा राजाच असेल माझा बहुतेक. असं जाणवल्यावरती मी त्याला नक्की असं, "तू नक्की कन्फर्म राजा आहे का? असेल तर तू माझ्या हातावर येऊन बस बरं मग." तर ती माशी खरंच माझ्या हातावरती येऊन बसली. त्याच्यावरनं नक्की मला कळलं, की हा राजाच असेल नक्की. मग मी म्हटलं, "तू खुश आहेस ना?" तर त्याच्यावरती तिने फक्त उडून माझ्या समोर असं डोळ्यासमोर उडल्यासारखं असं केलं आणि नंतर ती निघून गेली. तिथे आमचा कॉन्टॅक्ट संपला. पण मला हे कळलं, की ती खुशीत आहे राजा आणि त्याला रिबर्थ मिळालाय कुठेतरी आणि तो आनंदात आहे. हे कळल्यामुळे मला स्वतःला खूप आनंद झाला, की माझा राजा आता खुशीत आहे. एकंदरीत 3 दिवसाचा अनुभव कसा राहिला ते? खूप सुंदर, खूप सुंदर. आणि मुख्य म्हणजे ना, ॲनिमल कम्युनिकेशनच्या कोर्समध्ये मजेसाठी न येता खरोखर ॲनिमल्सशी बोलायची इच्छा असलेलेच सगळे कम्युनिकेटर जवळ-जवळ होण्यासारखे अशीच लोकं एकत्र आल्यामुळे ना, आमचा एकमेकांशी संवादही खूप छान होतोय. आज जायची वेळ आली आहे, पण नाही जावंसं वाटत आहे. थँक यू. थँक यू.